गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आपण आता ओझरला रात्री पोचलेलो आणि आता आपण हॉटेलची रूम चेकआउट केली आहे. अरे महादेवा, सुरक्षा कर. त्याच्यानंतर आपण आता इथून निघतोय. तुम्ही बघता बॅकग्राऊंड नॉईसमध्ये इकडे जे मंदिर आहे ओझर विघ्नहर्ताचे, तर तिकडे आरती चालू आहे सकाळची 7:30ची. डेली मंगळवारची आरती असते, एक स्पेशल असते, त्याला मानाची आरती म्हणतात. दर मंगळवारी असते. रूम बाजूलाच होती आमच्या तिकडे. सो विचार केला की थोडा आरतीचा आवाज कानावरती पडेल तर जरा बरं वाटेल. तू जसं तुम्ही इंट्रोलाच ऐकलं, ही नदी आहे, तर वातावरण एक नंबर बघा. काल रात्रीचा व्हिडिओ आपण बरोबर फिनिश केलेला नाहीये. बाकी सगळ्या डिटेल्स तुम्हाला चहा पिताना सांगतो अपडेट. जस्ट या ब्लॉगची सुरुवात करायची म्हणून इथपर्यंत आलो होतो. मस्त असा सनराईज होतो तिकडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. डे 2 आपला चालू झालेला आहे आता मित्रांनो. आजच्या दिवशी आपल्याला फक्त 3 गणपती बाप्पा म्हणजे 3 प्लेसेस कव्हर करायचे आहेत. माझ्या उजव्या साईडला मस्त असा सनराईज होता ना. पहिलं तर आपलं आता पेट्रोल फुल करून घेऊया. मी राईडच्या अगोदर फुल केली होती गाडी तेव्हा. त्याच्यामध्ये 306 किलोमीटर ऑलमोस्ट आता झालेलं आहे. अजून तरी 1-1.5-2 किलोमीटर गाडीमध्ये पेट्रोल असू शकतं. ॲव्हरेज चांगलं दिलं तसं पण आपल्या गुल्लकनी. हा फिरवून काढ. फुल करा फुल. ओके 1080चं 10 लिटर पेट्रोल 10.10. तरी आपण रात्री आलो होतो तर ही कमान व्यवस्थित आपल्याला दिसली नव्हती. आता एकदा व्यवस्थित बघून घ्या. आपण एक्झिट करतोय. कालच्या दिवसाच्या राईडबद्दल जर बोलायचं म्हटलं तर काल दिवसभरामध्ये आपण घरापासून निघाल्यापासून आपण टोटल ओझरपर्यंत 306 किलोमीटरची राईड केली. अप्रॉक्स ॲव्हरेज 40 ते 45चं ॲव्हरेज मिळालं. सो चांगलं मिळालं ॲव्हरेज बेसिकली. सकाळी उठायची इच्छा बिलकुल नव्हती. 300 किलोमीटरची राईड आपली काल झाली. आज पण 300-350 किलोमीटरची राईड होणार आहे. काल रात्री पेन किलर खायची गरज वाटली मला, तर मी एक पेन किलर खाल्ली आणि डायरेक्ट झोपून गेलो. बेसिकली याच्यामध्ये काय झालं की बॉडी थकल्यामुळं काहीच करायची इच्छा नव्हती रात्री. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट जे झोपलो ते झोपलोच आणि सकाळी जाग आले डायरेक्ट. पण हां, त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की झोप आपल्याला एक नंबर झाली. अशी झोप कंप्लीट झालेली आहे. असं सकाळी 6 वाजता उठलो तरी पण असं वाटलं नाही की झोप अर्धवट राहिली किंवा काय राहिलं आहे. झोप एकदम पूर्ण झाली. तर आजचा राईडचं टेन्शनच राहणार नाही आपल्याला बिलकुल. काय झेंडूची बाग दिसते राव. हे बघा तुम्हाला एकदा दाखवतो. ही झेंडूची बाग आणि तिकडे मे बी द्राक्ष येते हा ना. मग टोमॅटो आहे का? मला लांबून द्राक्षाचा वेल दिसला. बाय द वे काय ऑरेंज कलरची एकाच कलरची सगळी फुलं आहेत बघा ना. मस्त मस्त एक नंबर. मी कालपासून राईडवर निघाल्यापासून नोटीस करतोय की या भागामध्ये ना अहमदनगरमध्ये किंवा जुन्नरमध्ये ऊसाचे कारखाने भरपूर आहेत. त्यामुळं इकडे सगळ्यात जास्त पीक जे घेतलं जातं ते म्हणजे ऊसाचं. त्याच्यानंतर गहू, कांदा आणि झेंडूची फुलं वगैरे असं पीक घेतलं जातं. आता हे बघा, हे गहू आहे. आजूबाजूला सगळं ऊस वगैरे दिसेल. लेण्याद्री येण्यासाठी 5 किलोमीटर राहिलेत. पहिले जाऊन लेण्याद्रीमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. की लाईन किती आहे किती नाही, गर्दी किती आहे हे माहिती नाही. की काल पण असं झालं जेव्हा आम्ही थेऊर पहिला गणपती केला. आम्ही विचार केला होता सकाळी सकाळी एवढं कोणच येणार आहे, म्हणजे किती लोक येणार आहेत. पण तिथे गेल्यानंतर माहिती पडलं की बऱ्यापैकी गर्दी आहे. कमीत कमी आम्हाला 40 मिनटं लागले पहिला गणपतीचं दर्शन घ्यायला. सो आज पण आम्ही इथे विचार केला की पहिलं गणपतीचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर आपली पेटपूजा करू. चहा पाहिजे. झोप उघडली आहे पण असा आळस म्हणजे गेला नाही बॉडीतला. म्हणजे बॉडी पेन बिन काहीच नाही करत आहे. झोप झाली आहे पूर्ण. पण एक एनर्जेटिक फील येतं ना की बाबा चला दिवस स्टार्ट झालाय आपला. तर ते चहा पिल्यानंतर ती वाईब येते. बघूया आता आपल्या आवडीचा चहा किंवा आपल्याला आवडेल असा चहा मिळतोय का. आपली जी टेस्ट आहे चहाची तो असा मिळतोय का इकडे ते एकदा चेक करूया. त्यानंतर आपल्याला ऑलमोस्ट 150 किलोमीटर कंप्लीट करायचं आहे. एक या वेगळ्या टोकावरून एक वेगळ्या टोकापर्यंत राईड करणार आहे. तर डायरेक्ट महाड आणि पाली हे 2 स्पॉट राहणार आपले राईडचे शेवटचे.
सो 150 किलोमीटरचं अंतर आहे मध्ये. लेट नको व्हायला, काल लेट झालं होतं नाश्ता करण्यासाठी, त्यामुळे जेवण पण आमचं 4-4:30ला झालं. वा वा, रनिंग करतोय पोरगा. मे बी आर्मी और पोलीस भरतीची तयारी चालू आहे पोरांची. मी मगाशी पण नोटीस केलं, भरपूर जण असे यंगस्टर रोडच्या साईडला जॉगिंग वगैरे करत होते. म्हणजे बघा ना, काय जिद्द असं थंडी गाठ्यामध्ये एवढं रनिंग करायची. आणि या 2 लेडीज वाटतं. सल्यूट आहे तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो. काहीतरी जिद्द ठेवल्याशिवाय काही पण अचीव होत नाही. 2 किलोमीटरच्या अंतरावर ही कमान आहे. श्री तीर्थक्षेत्र लेण्याद्री आपले तुमचे सहर्ष स्वागत करत आहेत. तर मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी अष्टविनायक राईड केली आहे का? आणि केली असेल तर कोणत्या रूटने केली आणि किती किलोमीटर होतं, किंवा तुमची राईड कशी होती हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि आपल्या राईडचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एकदा लाईक करा, शेअर करा फॅमिलीसोबत व्हिडिओज वगैरे. कारण की थोडंसं आपलं चॅनल नवीन आहे, तर नवीन असल्यामुळे थोडं सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट कराल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. म्हणजे जे माझं टार्गेट आहे, ज्या गोष्टी मला अचीव करायच्या आहेत, तुमच्या सपोर्टच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही. प्रत्येकजण एकमेकांना सपोर्ट करेल तर तेव्हा जाऊन कोणाची ना कोणाची अचिव्हमेंट किंवा ग्रोथ होते. सो प्लीज तुमचा भाव समजून मला सपोर्ट करा. हे बघा, अरे बापरे, द्राक्ष पाहिजे, मारतील तर लोक. हा, चल ना, एक तोडायला काय जातंय? एक तोडायला नाही प्रश्न नाहीये, पण मारतील ना लोक. विचारून तोडू. भारी यार, मला आवडतं द्राक्ष. तुमच्या वेगळे कोणाला आवडत असेल तर कमेंट करून सांगा की मला पण आवडतात म्हणून. बाय द वे, काय जाऊ द्या, खूप इच्छा झाली खायची, बट इट्स ओके. आपला त्याच्यावरती अधिकार नाहीये. बट बघायला छान वाटलं आणि मस्त वाटतं ते. बघा ना, त्याच्या आतून फिरायला काय भारी वाटत असेल. इकडे बघा, पूर्ण पपईची बाग आहे. या साईडला द्राक्षाची बाग होती. पण एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही तिथे बागेमध्ये, की त्या द्राक्षांना पूर्ण पेपरने असं कव्हर केलं होतं. कव्हर याच्यासाठी केलं असेल, तुम्हाला माहितीच असेल ऑब्व्हियसली, तरी पण सांगतो. कव्हर याच्यासाठी केलं होतं की त्याच्यावरती काही किडे मकोडे किंवा पक्षी येऊन ते खाऊ नये, त्यासाठी ते कव्हर केलं होतं, जेणेकरून त्या पिकाला काही प्रॉब्लेम न यावं. समोरच हा जो गड दिसतोय त्याच्यावरती लेण्याद्री पूर्ण केव्ज आहे, म्हणजे लेण्या आहेत. तुम्हाला कॅमेरामध्ये आय डोंट नो तो गोप्रो किती जस्टिस करतो की नाही, कारण की मला क्लिअर दिसतोय, त्याचा पोल दिसतोय. गिरिजात्मक मानाचा 6वा गणपती जुन्नर तालुक्यातील प्राचीन लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावरही असलेलं गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. या डोंगरातल्या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला सुमारे 400 पायऱ्यावरती चढून जावं लागते. लेण्याद्रीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी चाललोय. काल दिवसभर राईड केली आणि आता 300 पायऱ्यावरती चढायचं. हालत खराब होणार आहे. ट्रेक पण आपण चालू करणार आहे. इथे येणारे चॅनलवरती आपल्या येणारे ट्रेकचे व्हिडिओ पण असतील. पण राईड आणि ट्रेक सोबत नाही जमत रे. लेण्यांच्या तिथेच एक्झॅक्टली गणपतीचं मंदिर आहे, त्यामुळे हे पर पर्सन 25 रुपये चार्ज करतात. तयारी करून या. राईड प्लस ट्रेकिंगची तयारी करा, जेणेकरून असे प्रॉब्लेम नाही येणार. त्या कोरलेल्या दगडांमध्ये वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. हे मे बी इथं पाण्याचा टाका असणार आहे. पाणी आता एक थेंब पण नाहीये सध्या. या श्रीगणेशाची मूर्ती भव्य असून दगडामध्ये कोरलेली आहे. या प्राचीन काळात कोरलेल्या लेणी बघितल्यानंतर तुम्हाला खूप काही सांगून जातात. ओके, आपला पोहे एक ऑर्डर केली होती आणि एक मेदूवडा मिक्स ऑर्डर केली होती. सो दोन्ही पण प्लेट आले. आता नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊया, पुढची राईड आपली कंटिन्यू करूया टुवर्ड्स ओके. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता जस्ट एक्झिट घेतलेली आहे आणि इथून पुढचं आपली जर्नी असणार आहे महडला वर्धविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे आपल्या दिवसाचा आजचा दुसरा गणपतीचं प्लेस असणार आहे, दुसरा गणपती असणार आहे. पण आपला ट्रिपचा
7वा गणपती असणार आहे. ऑलमोस्ट आपण ज्या मार्गे चाललोय तो मार्ग म्हणजे तळेगाव, दाभाडे, चाकण जे आहे ना, तळेगाव तर चाकण, दाभाडे त्या मार्गे आपण चाललेलो आहे. सो 150 किलोमीटर ऑलमोस्ट आपल्याला लागणार आहे महडला पोहोचण्यासाठी. कमान बांधायचं काम चालू आहे ते. आणि माझ्या समोर बघताय का तुम्ही मित्रांनो, शिवनेरी किल्ला. कोणी आले का शिवनेरी किल्ला, कोणी केलं आहे का ट्रेकिंग वगैरे? कमेंटमध्ये खाली सांगा मला. माझ्या मित्र अजून केला नाही शिवनेरी किल्ला. कोपऱ्यावरती मला एक बुरुज दिसतोय शिवनेरी किल्ल्याचा. तुम्हाला कॅमेरामध्ये का गोप्रोमध्ये जस्टिस होणार नाही, कारण की लांब आहे आणि सकाळचा टाईम आहे आज, त्यामुळे धुक्यामध्ये वेढलेलं आहे अजून तरी. बट नक्कीच आपण एक दिवशी करू. शिवनेरीचा तुम्हाला इतिहास माहितीच असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि हे समोर आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, पण एक नंबर असा दिसतोय. थांबून 2 मिनटं बघूया का? हे बघा, याला मॅप पण आहे ना, कधी कधी चांगले रस्ते दाखवतो, कधी कधी आहे ना कुठल्या कोण्या कोपऱ्यातून काय आतून गल्ली बोळातून नेतो काय कळतच नाही. काय करणार आता, ह्याच्या भरोश्यावरती चालायला लागतं काय वेळेस. चांगला आता बाहेरून मस्त हायवेने कुठून मेन रोडने चाललो होतो. मॅप म्हणला तुला एक काहीतरी ट्विस्ट देतो, चल आतून. काय आता बघू आतमधून मी. हे दुकानं, बंद दुकानं. मोये 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 मुवमेंट झाला आहे. तर चला ठीक आहे, आतून तर आतून 5 मिनिटाचा रस्ता आहे. परत मे बी मेन रोडला नेईल. गुगल बाबाला फॉलो करण्याव्यतिरिक्त आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे, कारण की ह्याला त्याला जर विचारलं तर खूप सारं कन्फ्युजन आणि टाईम वेस्ट होतो. हे बघा, त्या रोडला आणलं बाबा. मे बी तिकडून हायवेवरून लांब पडत असेल तर त्यांनी डायरेक्ट नारायणगावमध्ये आणलं. हे बघा, मंचर बायपास मस्त असा रोड आहे. उसाड बनवलेला आहे रोड. कुठेच काय असं दुरुस्ती नाही आहे, खड्डे नाही आहे, काही नाही आहे. मस्का. मगाशी जसं बोललो तुम्हाला, मला वाटलं गुगल बाबा आपल्याला कुठून गल्ली बोळातून फिरवतोय. त्यांनी ऐकलं वाटतं गुगल बाबाने, आणि गुगल बाबाने डायरेक्ट आपल्याला हे दिले, NH60 हायवे मंचर बायपास. घे पळव, किती पळवायची म्हणून गाडी. आपण जास्त गाडी पळवत नाही, कारण की आपल्या मागे एक रिस्पॉन्सिबिलिटी बसलेली आहे, आणि त्यामुळं डोकं शांत आणि पाय ब्रेकवरती आणि हात क्लचवरती गाडी चालवावी लागते. कधीतरी मूड असल्यानंतर ठीक आहे, आणि मशीनवरती पण डिपेंड आहे. स्पोर्ट्स बाईक असेल तर ऑब्व्हियसली माणूस पळवणार, किंवा त्याचा यूज त्याच गोष्टीसाठी, किंवा त्या जुनी बनवलेली आहे ती मशीन. आपण जास्त करून पळवत नाही गाडी. सेटल रायडर आहे आपण. जास्त धिंगाणा आपल्याला आवडत नाही. एकदम मस्त आरामशीर गाडी चालवायची, आजूबाजूला माहोल एन्जॉय करायचा, जर्नी एन्जॉय करायची, बस दॅट्स इट. एक गोष्ट मित्रांनो मला तिकडची आवडली, ती म्हणजे अशी, त्याचे रोड तर एवढं भारी तर आहेच, म्हणजे सायनेज बोर्ड प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणजे जिथे स्पीड ब्रेकर आहे तिथे स्पीड ब्रेकरचा सायनेज बोर्ड, जिथे वळण आहे तिथे वळणचा सायनेज बोर्ड, जिथे डिवायडर आहे तिथं डिवायडरचा सायनेज बोर्ड, जिथं गाव आहे तिथं गावाची पाटी. असे प्रत्येक सायनेज बोर्ड प्रत्येक गावाच्या रोडला होते. म्हणजे जे गावागावातून रोड जातात त्या रोडला पण होते. नॉर्मल रोडपासून त्या हायवेपर्यंत सगळ्या ठिकाणी सायनेज बोर्ड होते. मोठे जे बोर्ड असतात ते होते, की गायडन्स करण्यासाठी कुठून कसं जायचं आहे किंवा काय सगळ्या गोष्टी. ही गोष्ट मला खूप आवडली, आणि त्याच हिशोबाने आपण राईड प्लॅन केली होती. फायनली मुंबई पुणे एक्सप्रेस ओल्ड हायवेला लागलेलो आपण. तळेगाव सोडलं मागे, लोणावळा, खोपोली, डायरेक्ट महाड. आतून फील होतं की आपण आपल्या भागामध्ये आलोय. काल ॲक्च्युली दिवसभर तिकडे फिरत होतो, असं नाही ते पण महाराष्ट्रामध्येच आहे, पण एक आपला फील असतो ना, एक घरामध्ये आल्यासारखा फील असतो ना, की आजूबाजूचा परिसर आपण जिथं राहतो त्याच्या आजूबाजू 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती असं फील होतं की हे आपलं घर आहे. एक त्या मातीमध्ये, त्या कल्चरमध्ये, आजूबाजू त्या लोकांमध्ये, त्या वावरणीमध्ये आपला फील देतो. तर फायनल जाऊन असं वाटलं की चला आपल्या भागामध्ये आलो. सेफ फील होतं, सिक्युअर फील होतं, आणि एकदम दिल गार्डन झालं. बापरे, काय भयंकर ॲक्सिडेंट झाला रे. अरे रे 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 रे, पूर्ण मालगाडी पलटी झाली. बापरे, हो, डायरेक्ट धडकलेली दिसते. आणि ती पण हा ट्रक या लेनवरून धडक मारून तिकडे पलटी झालेला आहे ॲक्च्युली. हे बघा, तिथं डिवायडर ते तुटलेले आहेत आणि त्या साईडला पलटी झालेलं आहे तिकडे. खूप भयंकर ॲक्सिडेंट झाला रे. मे बी तो काका ड्रायव्हर असणार आहे, आणि दुसरी गाडी आता लोडसाठी लावलेली आहे, मग तिला सरळ करेल. चेसी बेंड झालेली आहे, टायर डायरेक्ट.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुखरूप कर रे आपली राईड पूर्ण. मित्रांनो, असा छोटा मोठा ॲक्सिडेंट बघितला ना रोडवरती तर मनामध्ये एक भीती राहते. आपण आपल्या जीवाचा विचार करत नाही, पण आपल्याबरोबर आपली फॅमिली असेल किंवा पार्टनर असेल, कोणी असेल, तर त्यांचा पहिला विचार येतो मनामध्ये. त्यामुळं गाडीचा ॲक्सिलेटर ऑलमोस्ट कमी होऊन जातो, थ्रॉटल कमी होऊन जातो. जिथे तुम्ही फुल फ्रीडममध्ये थ्रॉटलवरती असता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक तुम्ही कंट्रोलमध्ये येता. फॅमिली पहिली प्रायोरिटी आहे, कारण की फॅमिलीचा पहिल्या डोक्यामध्ये विचार आला की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी बॅलन्स होऊन जातात. हो, पण मी असं रोडवरती काही इन्सिडेंट्स बघतो ना, किंवा कुत्र्याचा ॲक्सिडेंट झाला, कोणाला धडक मारली, अशा काही जर गोष्टी मी रोडवरती बघतोय ना, तर पुढचे 5-10 किलोमीटर मी त्या थोड्याशा त्याच झोनमध्ये जातो आणि ऑटोमॅटिक माझा स्पीड कमी होऊन जातो. खरंच एक मनामध्ये भीती राहते. तुमचं असं कधी होतं का? मी तर तुम्हाला रिक्वेस्ट हेच करेल की प्लीज जेव्हा पण तुम्ही राईड करताय, ट्रॅव्हल करताय किंवा काहीही करताय ना, तर थोडंसं व्यवस्थित पद्धतीने हाताळून सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून काय तुमच्या जीवाला धोका नको आणि तुमच्या सोबत असणाऱ्या लोकांना, तुमच्या फॅमिलीला काही धोका झाला नाही पाहिजे. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, समोरच्याची चुकी असते पण आपली चुकी नसते. आणि काही वेळेस असं होतं की आपल्या चुकीमुळं समोरच्याला काही वेळेस भोगावं लागतं किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम फेस करावं लागतं. तर आपण एकमेकांशी कनेक्टेड असतो की समोरचा गाडी जर चालवणार व्यवस्थित असेल तर आपल्याकडून काहीतरी चुकी होऊ शकते. आपल्याकडून आपण जर व्यवस्थित गाडी चालवत असू तर समोरच्याकडून काहीतरी गोष्ट चुकी होऊ शकते, तेव्हा जाऊन ती घटना घडते. सो त्याचमुळे आपण आपल्या साईडने तरी ॲटलिस्ट 100% देऊ शकतो आणि सेफ राहू शकतो, जेणेकरून चुकी होण्यापासून टाळू शकतो. सो माझी ही रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की प्लीज राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, एन्जॉय युअर लाईफ. हे बघा, माझ्या डाव्या साईडला आहे लोहगड आणि विसापूर किल्ला, उजव्या साईडला वेट अँड जॉय वॉटर पार्क. या उन्हाळ्यामध्ये काहीतरी प्लॅन केला पाहिजे राव. ऐकून म्हणते कुठंच घेऊन जात नाही, कुठं घेऊन जाते, पाण्यामध्येच बुचकवतं, थांब जरा स्विमिंग पूलमध्ये. तेव्हा म्हणन की हा अरे मला वॉटरफॉलला घेऊन आला रे, मजा आली. जोक सपाट. पण नक्कीच यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये काहीतरी प्लॅन करूया चांगलं. 1 किलोमीटरवरती लोणावळा आहे. लोणावळा म्हटलं तर डोळ्यासमोर येणारी चिक्की, मगनलाल चिक्की, द फेमस लोणावळा चिक्की. जसं तुम्ही लोणावळ्यामध्ये एंटर कराल तसं तुम्हाला थोडंसं ट्रॅफिक मिळेल कुमार रिसॉर्टपर्यंत, कारण की हा मेन रोड आहे आणि रोड खूप नॅरो आहे. एवढ्याच जागी ट्रॅफिक होतं कारण की ते टुरिस्ट वगैरे जास्त येतात विकेंडला. रोडच्या साईडलाच गाड्या कशाहीला पार्क करतात ना, पार्किंगला जागा नाही आहे त्या रोडला. रोड एकदम नॅरो आहे त्यामुळं ट्रॅफिक खूप जास्त होतं इथं. हे समोर बघता इकडं डाव्या साईडला कुमार रिसॉर्ट, लोणावळ्यातलं सगळ्यात जुनं आणि फेमस रिसॉर्ट आहे. इथं आतमध्ये वॉटर पार्क पण होता, पण आता आय डोंट नो तेवढा वर्किंग मोडमध्ये आहे की नाही आहे. लोणावळा म्हणजे बायकर लोकांसाठी पंढरीच आहे. म्हणजे एनी टाईम बायकर्स छोटी राईड करायची, मोठी राईड करायची, नॉर्मल राईड करायची, ब्रेकफास्ट राईड करायची, नाईट राईड करायची, डे राईड करायची, कुठलीही राईड करायची म्हटली ना तर पहिलं लोणावळा डोक्यामध्ये येतं. चला लोणावळा जायचं का? तुम्ही जर रायडर असाल, त्याच्यातलाच मी एक आहे की रायडर या गोष्टीला रिलेट करू शकतात, कारण की लोणावळा आहेच तेवढा सुंदर, ब्युटिफुल आणि नॅचरल आहे. काही काही लोक इथं विठ्ठल कामतला इथं फक्त ब्रेकफास्ट करण्यासाठी रायडर्स येतात. खोपोलीचा घाट उतरतोय आपण आता. उतरताना थोडंसं जाणवलं, मला फील झालं की मी जेवढे ब्रेक यूज करतोय तेवढे ब्रेक प्रॉपर लागत नाही आहे. मागचा ब्रेक ॲक्च्युली आली गोष्ट त्याची अशी, ब्रेक पॅड टाकायला थोडंसं लेट झालं होतं. म्हणजे ऑलमोस्ट एक महिना मी जास्त यूज केले होते आणि ब्रेक पॅडची थिननेस कमी झाली होती. त्याच्यामुळे काय झालं की डिस्पॅडला पूर्ण घासायला लागला तो ब्रेक पॅड. डिस्पॅडवरती पूर्ण स्क्रॅचेस आल्या. आता जेव्हा मी चेंज केलं आहे ब्रेक पॅड तर तो ब्रेक पॅड व्यवस्थित वर्क करत नाही आहे. तर मला असं वाटतं आता डायरेक्ट डिस्पॅडच चेंज करावं लागेल की 2,500 ते 3,000पर्यंत येईल त्याचं. खर्चा है भाई, खर्चा है, खर्चा है भाई, खर्चा है. कसं ट्रॅव्हलिंग करणार सांगा मला? ये बहुत खर्चा होता है भाई इसको. ये पीछे वाला खर्चा एक सिर्फ राइडर को ही पता है कितना खर्चा होता है, और उतने में भी तुम्हारे से क्या एक्सपेक्ट करते हैं हम लोग? फक्त आणि फक्त प्रेम आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, बस. अजून काही नाही. तुमच्याकडून पैसे ना मागितलेत, भरभरून प्रेम करा जेणेकरून आपण सगळ्या गोष्टी या पूर्ण करू. हे बघा मित्रांनो, की खोपोलीमधून खाली उतरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मुंबईला जाण्यासाठी हा जो मुंबई पुणे ओल्ड हायवे, तिथूनच लेफ्ट साईडला अष्टविनायक क्षेत्र गणपती स्नान संस्थान महड. तर इथून लेफ्ट घ्यायचा तुम्हाला, म्हणजे हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला महडचा गणपती लागेल.
गणपती संस्थान महड तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच महडकर. जसं तुम्ही खोपोली खाली उतरता ना मित्रांनो, तसं तुम्हाला एक कोकणवाला फील यायला चालू आहे. आणि तो मातीतला जो सुगंध आहे, परत इटभट्ट्यांचा जो वास आहे, त्या सगळ्या गोष्टी इकडे जाणवतात आणि कोकणाचा फील यायला चालू होतं. आतमध्ये गाडी जाते की नाही जाते? पार्किंग कुठे? बघू, जोपर्यंत गाडी जाते तोपर्यंत जाऊया. ओके, 4 व्हीलर पण जाते तर 2 व्हीलरचं काय? चला, इथेच पार्किंग भेटले आपल्याला. महडचा वर्धविनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती. या वर्धविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला सुंदर असा घुमट आहे. त्या घुमटाला सोन्याचा कळस आहे. असे म्हणतात एका भक्ताला स्वप्न पडले आणि त्या स्वप्नामध्ये देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात बुडलेली मूर्ती दिसली. त्यात सापडलेल्या मूर्तीचे मंदिरात प्रतिष्ठापना केली. या वर्धविनायकाची मूर्ती सिंहासनारूढ असून उजव्या सोंड्याची आहे. मूर्ती इतकी सुंदर आणि सुरेख आहे की फक्त पाहतच राहावे असे वाटते. दर्शन घेऊन आपण आता चाललोय पालीला. मंदिर एकदम छोटं आहे, त्यामुळे 10 मिनिटामध्ये दर्शन झालं. त्याच्यानंतर 10 मिनिटं आम्ही तिथं चिंतन करत बसलो. आतापर्यंत जेवढे आपण करतोय तर कोणत्याही मंदिरामध्ये दर्शनच्या व्यतिरिक्त थांबलो नव्हतं, म्हणजे चिंतन करायला बसलो वगैरे नव्हतं. नाही तर नेहमी आम्ही असं दगडूशेठला वगैरे जातो, मी आणि रेश्मा, तर कमीत कमी 10 ते 15 मिनटं चिंतन करण्यासाठी तिथेच बसतो मंदिरामध्ये. बट आत्तापर्यंत कोणत्याच मंदिरामध्ये बसलो नव्हतो. इथे गर्दी कमी होते म्हणून 10 मिनटं आम्ही बसलो. आणि आता जस्ट आता महाडच्या बाहेर निघतोय पालीला जाण्यासाठी. पाली इकडून आहे 37 किलोमीटर. सकाळी नाश्ता केला त्यामुळे काय जास्त भूक लागलेली नाही आपल्याला. तर पालीला दर्शन केल्यानंतरच काय ते आपला दुपारचा लंच कंप्लीट करू. महडला यायच्या अगोदर रेश्मा एक गोष्ट मला बोलली, कारण की तिने ती गोष्ट नोटीस केली. लास्ट इयरला गणपतीला आम्ही पालीला गेलो होतो. आपण आता अष्टविनायक राईड करतोय पूर्णपणे. आम्ही स्टार्ट तिथून केला होता. बाय डिफॉल्ट आपला एंड पण तिथंच जातोय. आम्ही काय असं ठरवलं नव्हतं बिलकुल. मी तर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण हेच सांगितलं की जनरली लोक शास्त्रानुसार यात्रा करतात किंवा ट्रिप करतात. आपण असं काहीच केलं नव्हतं. रॅन्डम प्लॅन बनवला होता माझ्या हिशोबाने, की जसं मला सोपं पडतं किंवा इझी जाईल त्या हिशोबाने मी माझा प्लॅन बनवलेला. पण बाय डिफॉल्ट गणपती बाप्पाने स्वतःहून कंप्लीट करायचं ठरवलं तर त्याला कोण अडवेल, नाही का? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. व्हर्च्युअली का होईना, पण तुम्ही पण माझ्याबरोबर ही राईड कंप्लीट करता तर कमेंटमध्ये सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया असं लिहा आणि ब्लेसिंग्स घ्या. लास्ट टाइम जेव्हा आम्ही पाली गेलेलं तेव्हा मुळशी मार्गे पालीला गेलो ॲक्च्युली. आणि रिटर्न येताना परत या रूटने आलो. पाली, खोपोली, लोणावळा, पुणे. माझं ना उजवा खांदा एकदम जोरात दुखतोय. मानेच्या बाजूची जी नस आहे ती जोरात दुखते. मला असं वाटतंय की जॅकेटमुळं, जे 2 दिवस झालं कंटिन्यू जॅकेट, हे 2.5-3 किलोचं जॅकेट घालतोय अंगावरती. तर असं वाटतंय घरी जाऊन त्याला थोडीशी मालिश केली पाहिजे, नाहीतर आपला विकेट डाऊन व्हायचं. पूर्ण उद्याचा दिवस पूर्ण रेस्ट करणार आहे, काहीच करणार नाही. फक्त आपला फुटेज ट्रान्सफर करून एडिटसाठी बसणार. सो स्टे ट्यून. आणि अजूनही तुम्ही व्हिडिओ बघता तर अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपला चॅनल नवीन आहे. पहिली सिरीज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करतो आहे अष्टविनायकची. आणि वर्षाची सुरुवात आपण अष्टविनायकच्या राईड्सने सुरुवात करतो आहे. गेल्या वर्षी देखील आपण वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने केली होती, म्हणजेच आपण पालीला आलो होतो. हे वर्ष सर्वांना भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जावं. या 31च्या वेळेस ना मला सगळ्यांचे मेसेज येत होते की भाऊ 31ला कुठे आहेस, काय प्लॅन आहे, काय करणार आहे, कुठे फिरणार आहे, कुठे जाणार आहे. मी कोणालाच काहीच रिप्लाय दिलेला नाही आहे. सरळ प्लॅन केला की अष्टविनायक करूया चालू. 1 वर्षापासून आपली राईड पेंडिंग आहे. 31च्या दिवशी घराच्या बाहेर नाही, बिलकुल घराच्या बाहेर पडलो नाही. जेवण केलं रात्री आणि 11 वाजता झोपून गेलो. बायकोला बोललो बॅग पॅक कर, आपल्याला अष्टविनायक राईड करायची आहे. आज 2 तारीख आहे. अजून पण मला सगळ्यांचे फोन आणि मेसेजेस पडलेले आहेत की कुठेस, काय करतोय. स्टेटसवरती तर बघतात आहे राईड वगैरे चालू आहे मस्त, पण मी कोणाचेच फोन कॉल, कोणाचेच मेसेजेसला रिप्लाय देत नाही आहे सध्या तरी. कारण की मी आता ट्रिपवरती आहे आणि मला ट्रिप एन्जॉय करायची आहे, हेच माझ्या डोक्यात आहे. घरी गेल्यानंतर निवांत सगळ्यांना मेसेजेसवरती रिप्लाय, कॉलवरती रिप्लाय करणार आहे की सॉरी मित्रांनो, तर त्यावेळेस मला थोडंसं जमलं नाही.
आता बोला काय जे बोलायचंय. काय रे बाबा, काय झालं आता? सावली आली, नशीब रे बाबा, सावली तरी आली. नाही जाणार बाबा, थांब जरा. अर्टिकावाल्या जाणारच नाही तुझी गाडी तर कशाला घाई करतोय? अरे रोलर रे, ये तो जॉनी लिव्हर का गाडी आहे रे बाबा. सांभाळून सांभाळून भाऊ, सांभाळून आरामशीर घेऊन जा. भाऊ थोडा स्पीडमध्ये आला होता, घाईमध्ये दिसतोय भाऊ. अरे रोड रोलर, सचिन टिचकुलेकर रोड रोलर इधर क्या कर रहा है? मला असं वाटतं मला बघून आहे ना हा चार्ज झालेला दिसतोय. तो आकडं तिकडं चालवतोय. आता बघा आपण पुढं घेऊया, त्याच्यानंतर आपण रेव करतोय. त्यांनी पण रेव केली बघा. आर्टिकाला घासून घेतली गाडी. मागं मागं बघतोय म्हटल्यानंतर तो आपल्यामुळं चार्ज झालेला आहे. गेला नशीब पेट्रोल भरायच्या आधीनंतर साईडला गेला. काही हरकत नाही मित्रा, होत राहतं. मित्रांनो आता 1.5 किलोमीटरवरती पाली राहिलेलं आहे. पालीमध्ये आपण एंटर केलेलं आहे. चला थांबतो तुमच्यासाठी थोडंसं. मी पुण्याचा हे सांगायला लागत की मी पुण्यावरून आलोय. फक्त येऊ करायला येऊ. नशीब बस ती उजवीकडे वळाली आणि आपल्याला मोकळा रस्ता मिळाला. आता शेवटपर्यंत आपलं काही हालच खराब होते. चले पांड्या, फायनली जाऊन पालीच्या गेटच्या बाहेर पोचलो. पाली तर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. आपण डायरेक्ट मंदिराच्या इथं जाऊया. बॅक साईडने फिरून यायचं, टर्न मारून, आणि असा इथून आतून घुसवायची. ॲक्च्युली हा लोकल रस्ता आहे गावातून मागून. हे बघा, हो डायरेक्ट मंदिराच्या इथं एक्सेस. हे आपलं बल्लाळेश्वरचं मंदिर. पालीचा बल्लाळेश्वर हा मानाचा 8वा गणपती. मंदिरात प्रचंड मोठी घंटा असून ती चिंतामणी आप्पा यांनी अर्पण केलेली आहे. सुधागडाच्या पायथ्याशी हे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. आश्चर्य म्हणजे मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. या बल्लाळेश्वराचा आशीर्वाद घेऊन अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्याचा आनंद मिळतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली अष्टविनायक राईड पूर्ण झाली आहे. गेले 1-2 दिवस झाला, आज दुसरा दिवस आहे. 3:30-4 वाजत आलेत आता. 8ही गणपती बाप्पांचे चांगल्या प्रकारे आपले दर्शन झाले. एका ठिकाणी आम्हाला गाभाऱ्यापर्यंत जायला मिळाले, बाकी ठिकाणी जनरली सगळ्यांना जसं दर्शन होतं त्याच प्रकारे सगळ्यांना दर्शन आले. बट आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर गुरुजींनी छोटीशी पूजा केली. असं काही लोक म्हणतात शास्त्रानुसार या अष्टविनायक यात्रा कराव्या. पंडितजींना गुरुजींना तेच विचारलं असं काही आहे का? गुरुजी स्वतः म्हटलं की असं काहीच नाहीये, शास्त्र क्रम नाहीये. बट ते पूर्ण पुस्तकांमध्ये वगैरे असं लिहिलेलं आहे की क्रम वगैरे करायचा वगैरे असं काय. बट असं काही नाहीये. गुरुजी बोलले तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही करू शकता आणि आपण तेच केलं आपल्या पद्धतीने, जसं आपल्याला सोयीस्कर पडलं. अष्टविनायक यात्रा केली, राईड केली आहे. तुझी कशी होती राईड वगैरे, कसा एक्सपिरियन्स होता? तोंडाने बोलायचं असतं, बोल लवकर बोल. भूक लागली, भूक. असे खादाड कोंबड्या आम्ही घेऊन फिरतो, फक्त बोलायचं काही नाही. त्यांना काय पडलेलं नाही, फक्त खाणं मिळालं पाहिजे, फिरणं मिळालं पाहिजे. अशी लोक आहेत हे लोक. खाण्यासाठी फिरते आणि फिरण्यासाठी खाते. हे मंत्रवाक्य आहे तिचं, बाय द वे. जोक्सपाट, बट खरंच खूप छान पद्धतीने अष्टविनायक यात्रा झाली. ही राईड कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एकदा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज, कारण की आपलं चॅनल नवीन आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सो प्लीज सबस्क्राईब. अशा पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग.